मागील श्लोकात आपण पाहिलं ज्ञानी व अज्ञानी यांच्या दृष्टिकोनात फरक असतो. आता श्रीकृष्ण सांगतात ज्ञानी व्यक्तीचं मन कसं स्थिर राहतं. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमापहा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. जसा समुद्र नद्या सतत त्यात मिळूनही स्थिर राहतो, तसाच ज्याच्याकडे असंख्य इच्छा येतात पण जो त्यांच्यामुळे ढळत नाही, तोच खरी शांती प्राप्त करतो. इच्छांचा गुलाम असलेला मात्र कधीच शांत होत नाही. इच्छा या नद्यांसारख्या सतत मनात येत राहतात, पण जो साधक समुद्रासारखा विशाल, स्थिर आणि अचल आहे, तोच शांत राहतो. जो इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावतो त्याला खरी शांती कधीच मिळत नाही. अशा अजून ज्ञानमय शॉर्ट्ससाठी भगवद्गीता शॉर्ट्स फॉलो करा. जय श्री कृष्ण.